नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज पुन्हा एकदा एक भन्नाट नाही म्हणणार मी, पण डोकं सुन्न करून टाकणारी एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आटपाट नगराची गोष्ट. तर आटपाट नगर होतं. नगरात अनेक सुखवस्तू कुटुंब आणि अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. नगराच्या मध्यभागी व्यापारी पेठ होती. नगराची तीच तर खरी शोभा होती. पंचक्रोशीतील जनतेसाठी व्यापाराची तीच सोय होती. आठवडा बाजार शेतकरी बापासाठी आशेचा किरण होता. बाजारी लाडू चाखल्याशिवाय सावकारसुद्धा राहत नव्हता. बागायती शेती, केळीच्या बागा, द्राक्षाचे घड, ज्वारी मक्याची कणस असं सगळं असतानाही कारखानदारीतही मागे नव्हतं बरं नगर. दिवसातनं एकदाच थांबणारी लोकल, हिरवीगार शेती, हळदी कुंकवाचा भंडारा आणि त्याचीच शोभा वाढवणारे उंचच उंच डोंगर. वास्तुकलेतही नव्हतं बरं नगर मागे. 4-4 फूट रुंदीच्या भिंतींनी बनले होते सुरक्षित वाडे. आणि हेच वाडे द्यायचे एकत्र कुटुंबाचे धडे. आटपाट नगराची किमयाच होती भारी. हळदी कुंकवाच्या सणांना बायकांचीच लगबग न्यारी. शाळा सुटली की द्वाड पोरं सरळ मैदानावर खेळायला पळायची. पण मंदिराचा कर्णा वाजला की घरी यायचं हा अलिखित नियम मात्र पाळायची. हुशार पोरं अभ्यास करून डॉक्टर कलेक्टर होत होती, कारण गावाला ध्वनी प्रदूषणाची झळ नव्हती. आणि हो, मंदिराच्या कर्णावरून आठवलं, आटपाट नगरात मंदिर, मस्जिद, विहार यांचीही मोठी रेलचेल होती. अकबराच्या घरीही लक्ष्मी यायच्या आणि अमरच्या घरीही शिरखुर्मा चाखला जायचा. पहाटे मंदिरातील घंटांच्या आवाजाने सर्वांचा दिवस ऊर्जामय होऊन जायचा आणि संध्याकाळच्या नमाजीच्या आवाजाने थकलेल्या शरीराला आराम मिळायचा. आताशा मात्र चौकातल्या पोरांना बिल्डरची स्वप्न पडू लागलीत की काय कोण जाणे. भले मोठे मजबूत वाडे पाडून 4-4 इंचांच्या भिंतीमध्ये काय ती आधुनिकता पाहणे. आताशा ऑनलाईन शॉपिंगच्या बहाण्याने व्यापारपेठ केविलवाणी झाली आहे आणि नगराच्या आर्थिक सुबत्तेला उतरती कळा इथूनच तर सुरू झाली आहे. आठवडी बाजार आता नावापुरताच उरलाय, कारण शेतकऱ्याचा सगळा माल दलालानेच उचललाय. कोणालाच पर्वा उरली नाही आता एकदाच थांबणाऱ्या लोकलची, कारण दारादारात उभी राहिली आता गाडी 4 चाकाची. अमर जात नाही आता शिरखुर्मा चाखायला, कारण अकबर पण येत नाही आता गणपतीत नाचायला. आताशा अमर, अकबर, सिद्धार्थ अभ्यास देखील करत नाहीत फारसे. कारण सांगू? सकाळी 4 वाजता पूर्वेकडून अमर भोंगा वाजवतो 80 डेसिबलच्या इंटेन्सिटीने. मग 5 वाजता पश्चिमेकडून अकबर भोंगा वाजवतो 90 डेसिबलच्या इंटेन्सिटीने. मग सिद्धार्थ म्हणतो, मी का मागे राहू, मीही वाजवतो 100 डेसिबलच्या इंटेन्सिटीने उत्तरेकडून, दक्षिणेकडून आणि अजून कुठून कुठून. मग दिवसभर हीच स्पर्धा सुरू असते आटपाट नगरात हल्ली. लहान लेकरं, म्हातारी माणसं, आजारी आणि अभ्यासू पोरं
यांच्या मानसिकतेचा पार चक्काचूर केला या स्पर्धेनं आणि म्हणे एक संस्कारी पिढी घडवणार आम्ही या मंत्रोच्चारानं. मन खरंच सुन्न झालं आटपाट नगराच्या या दशेनं. म्हणूनच रामराम घेते फार काही न बोलता शांततेनं. जर तुम्हीही अशी काही आटपाट नगरं तुमच्या आजूबाजूला पाहिली असतील, अनुभवली असतील, माझी ही छोटीशी गोष्ट ऐकून तुमचंही मन जर सुन्न झालं असेल, वास्तविकतेचा जर तुम्हालाही ठावठिकाणा लागला असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.